नमस्कार, मी सुशांत चव्हाण. मी जयंत नेत्रालय इस्लामपूरमध्ये जॉबसाठी आहे. ह्या माझ्या सासूबाई आहेत. त्यांना बरेच दिवसापासून गुडघ्याचा आणि स्किनचा त्रास होत होता. त्यांचं नाव काय आहे? त्यांचं नाव अर्चना जाधव. हैदराबादच्या आहेत ह्या. हैदराबादहून आले ट्रीटमेंट? हो, हैदराबादहून आले. असं दीपक पाटील सरांचा माझे संबंध म्हणजे मी एक वेळेस फक्त त्यांच्या इथं हॉस्पिटलमध्ये डोळे तपासणीचं शिबिर लावलं होतं, त्यावेळी मी आलो. त्यावेळी बरेच पेशंट सरांच्याकडे येत होते. नंतर मी आमच्या मेवण्याला सांगितले की तू कुठेही काही ट्रीटमेंट करू नकोस, मी इस्लामपूरला घेऊन जातो. इस्लामपूरला घेऊन आलो त्यांना परवा दिवशी. त्यांना सरांनी लॅब वगैरे सगळ्या टेस्ट आता व्यवस्थित केल्या. नंतर मग सरांनी ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट म्हणजे किती 2 मिनिटात सरांनी पेशंटला चालता येत नव्हतं, ते आता पेशंट आमचं व्यवस्थित चालायला लागलेलं आहे. पेशंटला काही इंजेक्शन वगैरे काय दिले का? मी कुठले इंजेक्शन नाही, कुठली गोळी दिलेली नाही सरांनी, कुठला म्हणजे हे केलेलं नाही सरांनी. थेरपीमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी कमी वाटते का? दुखते मावशी तुमचं? नाही काय दुखत आता. 100% दुखत नाही किंवा तुम्हाला गोळी दिलेली नाही किंवा इंजेक्शन दिले आता काय सुद्धा नाही, तरी पण ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला फरक वाटतो? हो. मग याचा फायदा होईल बाकीच्यांना सुद्धा वाटते असं तुम्हाला? हो हो. इतर पेशंट ज्यांना चालता येत नाही किंवा मणक्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना फायदा होईल याचा? हो हो. मग तुम्ही हैदराबादमध्ये कुठे राहताय? सॉरी, मी सीताराम बागरात, सीताराम बाग राहता. नामपल्ली जवळ सिटीमध्ये असते. खूप दाखवलं पण मला काही फरक झाला. या गुडघ्याचा प्रॉब्लेम कधीपासून आहे तुम्हाला? मला आता काहीतरी 7-8 वर्षापासून आहे. 8 वर्ष. 8 वर्षापासून प्रॉब्लेम हो. आहे. चालायला सुद्धा येत नाही? चालायला येत नाही. गोळी खाल्ल्याशिवाय चालता चालताच येत पण नाही. आता मी तुम्हाला गोळ्या तुमच्या सगळ्या बंद केल्या? हो हो, सगळ्या बंद केले. त्यामुळे मला आता चालताच येत नव्हतं. पण आता सरकडे आल्यामुळं त्याने ट्रीटमेंट केले. ना गोळी ना इंजेक्शन काहीच दिलेले नाहीत मला. ते तरी पण चालता येतं? तरी पण चालता येतं.